यांचं राज्य सुरू झालं होतं। या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचा राज्यकारभार सुरू आहे। बीड आणि परभणीतल्या घटनेवरून दिसतो। बीडचे आमदार, त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत। संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील, पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत। तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील, समजून घेत नसतील, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियांना वाचवायचा आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करता कारवाईचं। सर, हाच प्रश्न जोडणे की अनुदान देतो म्हणून शेतकऱ्यांना फसेल, 140 शेतकऱ्यांना फसेल असा आरोप देखील आता शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडावर केला। कारण की वाल्मिक कराड बघा, आता एकदा मधाच्या पळावर दगड मारल्यावर त्या माशा येणारच अंगावर। आता झालंय। आता या क्षणी हळूहळू जे लुटले गेले आहेत, ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांना दहशतीखाली मारलं गेलं, त्याचे कुटुंबीय आता हळूहळू पुढे येतील। अशा वेळेला या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं पाहिजे। या उलट मुख्यमंत्री मुख्य आरोपीला वाचवायला निघाले असं दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतं। आणि हे जे असे उद्योग असतात ते रिकामटेकडेपणाचे उद्योग असतात। त्याला रिकामटेकडेपणाचे उद्योग म्हणतात। राज्य करायचं नाही, घटना आणि संविधानाची बूज राखायची नाही, आणि मग फक्त पक्ष आणि सत्ता टिकवण्यासाठी माफियांच्या राज्याला प्रोटेक्शन द्यायचं। याला एकेकाळी या मुंबईतले अंडरवर्ल्डचे लोक प्रोटेक्शन मनी घ्यायचे। आता सरकार ते प्रोटेक्शन मनी घेतंय का या लोकांकडून हे पाहावं लागेल।